नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 पायथागोरस थेरम अभ्यासणार आहोत. वी लर्न स्टँडर्ड 7 पायथागोरस थेरम फॉर यूजिंग 4 right angle triangles and square. In this standard we learn the Pythagoras theorem, Pythagorean triplets, property of 30 degree, 60 degree and 90 degree angle of triangle, and also property of 45 degree, 45 degree and 90 degree angle of triangle. Then similarity of right angle triangle, Apollonius theorem, proof of Pythagoras theorem, geometric mean. These chapters is very important for board exam for 7 marks. Then we will start the first Pythagoras theorem. First one is the Pythagoras theorem, म्हणजेच पायथागोरसचे प्रमेय. The theorem is in a right angled triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of remaining two sides. That means काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग, हायपोटेनियस मीन्स कर्ण, कर्णाचा वर्ग हा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे आपण इयत्ता 7वी 8वी मध्ये अभ्यासलेला आहातच. इन ट्रायंगल PQR angle Q is 90 degree. Therefore length of hypotenuse PR is a hypotenuse. Length PR square is equal to length PQ square plus length QR square. This is also write as PR square is equal to PQ square plus QR square. Understand? Pythagorean theorem. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. Then next part is Pythagorean triplets. Triplets means त्रिकुटे. Triplets means त्रिकुटे. पायथागोरसची त्रिकुटे. In a triplet of natural numbers, if the square of the largest number is equal to the sum of the squares of the remaining two numbers, then the triplet is called Pythagorean triplets. म्हणजेच नैसर्गिक संख्यांच्या मध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल. नैसर्गिक संख्यांच्या मध्ये मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर ती पायथागोरसची त्रिकुटे असतात. Some first example 11, 60 and 61. 11 square is 121, 60 square 3600 and the largest number is 61 square 3721. The square of largest number is 3721 and the sum of remaining two numbers 121 plus 3600 is 3721. Therefore 11, 60 and 61 is a Pythagorean triplet. हे बघा, मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे. म्हणजेच हे पायथागोरसचं काय आहे, त्रिकुट आहे. तसेच आणखीन काही उदाहरण आहेत ते आपण व्हेरीफाय तुम्ही करून पहा. फर्स्ट वन 3, 4, 5, सेकंड 5, 12, 13, नेक्स्ट 8, 50, 17, 24, 25 अँड 7 आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. हे तुम्ही काय करायचं आहे, व्हेरीफाय करून बघायचं आहे. तसंच आणखीन एक आपण उदाहरण बघूया. 5, 12 अँड 13. व्हेरीफाय द पायथागोरियन ट्रिपलेट्स. First one is the largest number 13
13 square is equal to 169, 5 square 25 and 12 square 144. The sum of two numbers 25 plus 144 is equal to 169. This is equal to the square of largest number. Therefore 5, 12 and 13 are Pythagorean triplets. समजलं? मोठ्या संख्येचा वर्ग हा उरलेल्या दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. म्हणून हे पायथागोरसची पायथागोरसची त्रिकुटे आहेत. तसेच राहिलेली जी काही उदाहरणं आहेत ती तुम्ही काय करायची आहे, सोडवून बघायची आहेत. तर आता आपण फर्स्ट वन प्रॉपर्टी बघणार आहोत. त्या ठिकाणी दोन प्रॉपर्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत की ज्यावरती आपल्याला 2 मार्काचे IMP क्वेश्चन काय केले जातात, विचारले जातात. 2 marks फॉर बोर्ड एक्झाम. फर्स्ट प्रॉपर्टी इज 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रँगल. 30, 60, 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म. ही प्रॉपर्टी तुम्ही इयत्ता 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलेली आहे. द प्रॉपर्टी इज if acute angles of a right angle triangle are 30 degree and 60 degree, then the side opposite 30 degree angle is half of the hypotenuse, and then the side opposite to 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. म्हणजेच बघा, ज्या काटकोन त्रिकोणामध्ये कोणांची मापे ही 30 अंश 60 अंश आणि 90 अंश असतात, त्यामध्ये 30 अंशासमोरील कोणाची बाजू ही कर्णाच्या निम्मे असते आणि 60 अंशासमोरची बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. इन ट्रायंगल LMN angle L is 30 degree, angle N is 60 degree and angle M is 90 degree. त्रिकोण LMN मध्ये कोण L हा 30 अंशाचा आहे, M हा 90 अंशाचा आहे आणि N हा 60 अंशाचा आहे. आपण आत्ता जी प्रॉपर्टी बघितली, 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी आणि 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या √3/2 असते. झालं साईड अपोजिट टू 30 डिग्री. 30 अंशासमोरची बाजू कुठली आहे, MN. कर्ण कुठला आहे यातला, LN. तर MN ही बाजू कर्णाच्या किती पट झाली, हाफ. MN इज इक्वल टू हाफ इंटू LN. आणि 60 अंशासमोरची कुठली बाजू आहे बघा, 60 अंशासमोरची बाजू कुठली आहे, LM इज इक्वल टू √3/2 LN. म्हणजे साईड अपोजिट टू 30 डिग्री is half of the hypotenuse and side opposite to 60 degree √3/2 times the hypotenuse. Let's solve one example. If LN is equal to 6 cm, in this example LN is equal to 6 cm, then find the MN and LM. त्रिकोण LMN मध्ये कर्ण हा 6 सेंटीमीटरचा असेल तर उरलेल्या दोन बाजूंच्या काय करा, किमती काढा. तर आपल्याला पहिली बाजू काढायची MN. MN इज साईड अपोजिट टू, MN ही बाजू कुठल्या कोणाच्या समोरची आहे, 30 अंशासमोरची. साईड अपोजिट टू 30 डिग्री. MN इज इक्वल टू हाफ इंटू LN. 1/2 इंटू 6. देअरफॉर MN इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. And then find LM. LM is side opposite to, LM is opposite to 60 degree. Therefore LM is equal to √3/2 into LN. √3/2 into LN ची किंमत किती आहे, 6. Therefore LM is equal to 3√3 centimeter. Second property of 45 degree 90 degree triangle. 45 अंश 45 अंश 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म. This property is also studied in 9th standard. If the acute angles of a right angled triangle are 45 degree and 45 degree, then each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. म्हणजेच जर काटकोन त्रिकोणात
कोणांची मापे 45 अंश 45 अंश आणि 90 अंश असतील तर काटकोन करणाऱ्या प्रत्येक बाजू ह्या कर्णाच्या 1/2 पट असतात. काटकोन करणाऱ्या प्रत्येक बाजू ह्या कर्णाच्या 1/2 पट असतात. In triangle XYZ, angle Y is 45 degree, Z is also 45 degree and angle X is 90 degree. Therefore angle XYZ is 45 degree, 45 degree, 90 degree angle of a triangle. XY and XZ are perpendicular sides. XY and XZ म्हणजे ज्यापासून हा काटकोन तयार झाला आहे त्यांना परपेंडिक्युलर साइड्स म्हणायचं. XY is equal to 1/√2 YZ. XZ is equal to 1/√2 YZ. YZ is a hypotenuse. काटकोन करणाऱ्या प्रत्येक बाजू या कर्णाच्या 1/2 पट असतात. Then solve an example. If YZ is equal to 3√2 centimeter, then find XY and XZ. जर या त्रिकोणामध्ये YZ ची किंमत 3√2 सेंटीमीटर असेल तर XY आणि XZ ची काय करा किंमत काढा. त्यामुळे XY आणि XZ is equal to 1/√2 into YZ. XY आणि XZ या काटकोन करणाऱ्या काय आहेत बाजू आहेत कारण त्या 45 अंशाच्या समोरच्या आहेत. XY is equal to XZ is equal to 1/√2 into YZ. 1/√2 into YZ ची किंमत किती आहे 3√2. √2 by √2 cancel. Therefore XY is equal to XZ is equal to 3 centimeter. This is the property of 45 degree, 45 degree, 90 degree triangle. Then we solve practice set 2.1 question number 1, 4, 5, 6 and 8. धन्यवाद.